नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सध्या 8व्या वेतनाच्या चर्चा पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहेत। देशातले जवळपास 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 70 लाख पेन्शनधारक वेतनवाढीची वाट पाहत आहेत। अशातच कर्मचारी संघटनांनी सरकारकडे फॅमिली युनिटच्या नियमामध्ये बदल करण्याची महत्त्वाची मागणी केली आहे। सध्या 7व्या वेतन आयोगानुसार बेसिक सॅलरी ठरवताना 3 फॅमिली युनिट्सचा आधार घेतला जातो। यामध्ये कर्मचारी, नवरा किंवा बायको आणि 2 मुलांचा समावेश केला जातो। परंतु आता हा निकष वाढवून 5 फॅमिली युनिट करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केलेली आहे। या प्रस्तावानुसार कर्मचारी, नवरा किंवा बायको, 2 मुलं तसेच पालक किंवा गरजू सासू सासरे यांचाही खर्च विचारात घ्यायला हवा अशी मागणी होती। आजच्या वाढत्या महागाईच्या काळामध्ये कुटुंबाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढल्याने वेतन ठरवण्याची पद्धतही बदलावी असं कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे। तज्ज्ञांच्या मते जर फॅमिली युनिट 5 ठरवली तर किमान बेसिक पगारामध्ये मोठी वाढ होऊ शकते। काही अंदाजानुसार सध्याचं 18,000 रुपयांचं किमान मूळ वेतन सुमारे 27,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतं। तर NCGMCनं आपल्या प्रस्तावामध्ये किमान बेसिक सॅलरी 69,000 रुपये आणि फिटमेंट फॅक्टर 3.833 ठेवण्याची शिफारस केली आहे। बेसिक सॅलरी वाढल्यानं त्याचा थेट परिणाम महागाई भत्ता, घर भाडं भत्ता आणि प्रवास भत्ता यांच्यावर होईल। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। आणि हा 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 69,000वरती जाऊ शकते जर नवीन फॅमिली युनिटचा सूत्र जर सरकारनं अंगीकारलं तर मग आता सरकार यावरती काय निर्णय घेणार हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।